माझी पकडून गाडी नेसून नवी साडी निघाले राया तुमच्याकडे लागली या तुमचीच गोडी धरली दिलाची नाडी जीव लावा आमच्याकडे कसं कसं वाटतया धडधड करतया मला धरून ठेवा ठणी राया करना हो एक इशारा आलेच मी हो राया करना हो एक इशारा आलेच मी आलेच मी राया करना हो इशारा आलेच मी कशी ठाव नाही राया सांगा मला तुमच्याकडे ही खबर धाडू कशी कसं कसं वाटतया धडधड करतया मला धरून ठेवा धनी राया करना हो एक इशारा आलेच मी राया करना हो एक इशारा आलेच मी खूप सुंदर. तृषा परब माडुरा गावची सुकन्या. तृषा विनंती आहे तृषा आपण पुन्हा एकदा रंगमंचावर यावं. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन की तृषानं ज्या पद्धतीनं नृत्याविष्कार सादर केलाय तशाच पद्धतीचा सन्मान देखील तिचा व्हावा. यानंतर पुढची स्पर्धक आहे इशिका नाईक दोडामार्ग आणि त्यानंतर स्नेहारिका होडगे दोडामार्ग. इशिका नाईक दोडामार्ग आपल्या समोर सादर करते. त्यानंतर पुढची स्पर्धक स्नेहारिका तयार राहायचा आहे आणि त्यानंतर श्रीधर पिंगुळकर कुडाळ आपण देखील तयार राहायचं आहे. रेडी हा. जसजशी ही स्पर्धा पुढे जाते तसतशी या स्पर्धेची रंगत वाढते, गर्दी देखील वाढते. जसजशी गर्दी वाढते, थंडीचे दिवस आहेत, थंडी देखील वाढत चालली, परंतु त्याची तमा न बाळगता जिथे जागा मिळेल तिथे आपले सर्व लाडके प्रेक्षक उभे आहेत. खरोखरच तुमचं खूप खूप कौतुक आहे. श्री वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वझरे गावठणवाडी यांचं एक दिमाखदार आयोजन आणि त्याचे तुम्ही साक्षीदार होण्याचा प्रयत्न करताय. इशिका नाईक दोडामार्गची सुकन्या आपल्या समोर पुढचा नृत्याविष्कार सादर करते आणि त्यानंतर स्नेहारिका होडगे सादर करते इशिका नाईक. बोलले बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव्ह मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे.
Okay, 1, 2, 3, start. The already start. Killing by eyes. The OG gangster. I love to the passion. To viral sensation. Representing nation. पण नखरे हजार. किती साधी simple तरी दिसते stylish. तुझ्या समोर फीकी baby Billie Eilish. तुझं diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it. तुझं nose pin, earring, eyelashes bling bling. Highlight of blush आणि lipstick pink pink. ए माझी girl, ए जाने जिगर, ए चमक छल्लो मी तुझा king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे एक झप्पी पाहिजे म्हणे ना पप्पी पाहिजे म्हणे ना तू भारी दिसते म्हणे या किती नखरे करते ना सगळ्यांची हाट घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते हे होती इशिका नाईक. खूप सुंदर असा परफॉर्मन्स. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेल की इशिकाचा आपण यथोचित सन्मान करावा. यानंतर पुढची स्पर्धक असेल स्नेहारिका होडगे आणि त्यानंतर श्रीधर पिंगुळकर. आपण तयार राहायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया स्नेहारिका होडगे, दोडामार्ग. त्याचबरोबर आजूबाजूला जर स्पर्धक असतील आणि त्यांनी नाव नोंदणी केली नसेल, आपण आलेल्याची जरी तुम्ही फोनवरून नाव नोंदणी केली असेल तरी देखील तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्ही आलेल्याची जाणीव आम्हाला करून देणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे, कृपया आपण नाव नोंदणी केली नसेल तर लगेचच नाव नोंदणी करा. पुढची स्पर्धक आहे स्नेहारिका होडगे, दोडामार्गची सुकन्या आणि त्यानंतर श्रीधर पिंगुळकर. आपण तयार राहायचं आहे. रेडी आहे. कारण मित्रांनो, जो रेकॉर्डसाठी मोबाईल देत आहे शक्यतो कव्हर काढूनच घेऊन या, कारण कनेक्ट करताना थोडंसं प्रॉब्लेम होतोय. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे. सुंदर अशी उत्तरोत्तर ही स्पर्धा रंगत जाते आणि या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक असतील, मान्यवर असतील, पण त्याचबरोबर आमचे लाडके 2 परीक्षक हे देखील खूप सुंदर पद्धतीने आपलं कार्य पार पाडतायत. पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया. आपल्या समोर सादर होत आहे इशिका नाईक हिचा परफॉर्मन्स. माफ करा, स्नेहारिका होडगे.
लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते विदार डोळा भरून तुझी मूरत पाहीन तुझा महिमा गाईन तुला घुगऱ्या वाहीन तुझा भंडारा खाईन दृष्ट लागली हळदीच्या अंगाला दृष्ट लागली हळदीच्या अंगाला लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते विदार लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते विदार आई सांभाळ खुशीत लेकराला लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते लल्लाची भंडार दूर लोटून दे अंधार आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघडते विदार खूप सुंदर स्नेहारिका होडगे. स्नेहारिका विनंती आहे पुन्हा एकदा व्यासपीठावर या. मंडळाच्या सदस्यांना विनंती आहे आपण सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन स्नेहारिकाचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर पुढचा स्पर्धक येतोय आपल्या समोर. भन्नाट परफॉर्मन्स सादर होतोय कुडाळचा सुपुत्र श्रीधर पिंगुळकर. श्रीधर पिंगुळकर
होती छबी तिची, कशी होती छबी तिची, माझ्या होण प्यारी, माझ्या होण न्यारी. राधिका डोईवर आला, तिचा जीवनाचा वेश झाला. राधिका डोईवर आला, तिचा जीवनाचा वेश झाला. कुठं तुम्ही गेला होता, सांगा सांगा ना, सांगा कारभारी, सांगा कारभारी. गळाभर मोती माझे, अंग बाजूबंद. गळाभर मोती माझे, अंग बाजूबंद. तरी पुण्या कोकिळेचा दडलाय छंद. ऐकते मी डोळे तिचे, पानईडा भारी. ऐकते मी डोळे तिचे, पानईडा भारी. ऐकते मी डोळे तिचे, पानईडा भारी. कुठं तुम्ही गेला होता, सांगा कारभारी. कुठं तुम्ही गेला होता, सांगा कारभारी. राधिका डोईवर आला, तिचा जीवनाचा वेश झाला. राधिका डोईवर आला, तिचा जीवनाचा वेश झाला. कशासाठी दादा लावते मी कडी, कशासाठी दादा लावते मी कडी. अर्ध्या रात्री दावला होते झोप मोडी. नको आता लाडी गोडी, नको शिरजोडी. नको आता लाडी गोडी, नको शिरजोडी. नको आता लाडी गोडी, नको शिरजोडी. कुठं तुम्ही गेला होता, सांगा कारभारी. कुठं तुम्ही गेला होता, सांगा 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 कारभारी. सांगा कारभारी, सांगा कारभारी, सांगा कारभारी. एखाद्या लावण्यवतीला सुद्धा लाजवेल असा परफॉर्मन्स होता श्रीधर पिंगुळकर याचा. मी मागापासून बघतोय त्यानं स्वतःचा मेकअप स्वतःच केलाय, साडी परिधान देखील स्वतःचं कसब त्याने पणाला लावलंय. श्रीधर, विनंती असेल आपण व्यासपीठावर यावं. आपल्या कोकणाला ती परंपरा आणि ती संस्कृती लाभलेली आहे. आपण दशावताराच्या माध्यमातून देखील हे पाहत असतो. परंतु ही कला, नृत्याविष्कार खूपच सुंदर होता. श्रीधरसाठी पुन्हा एकदा टाळ्या. धन्यवाद. यानंतर आपण सन्मान करूया. मी आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या या स्पर्धेचे दोन्ही परीक्षक श्रीमती आचल आनंद नाईक मॅडम आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. त्याचबरोबर सन्माननीय अक्षय अनिल आवडेकर सर आपण देखील व्यासपीठावर यावं. तसेच रश्मी सिरसाट मॅडम आपल्याला विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर या. शिरसाट मॅडम आपल्याला विनंती आहे आपण कृपया यावं.
हे दोन्ही परीक्षक आहेत ज्या आजच्या पूर्ण स्पर्धकांचा निकाल ठरवणार आहेत. अर्थातच जसा त्यांचा परफॉर्मन्स असेल तसा निकाल येईल. आपल्यासमोर उपस्थित आहेत श्रीमती आचल आनंद नाईक मॅडम. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन की आपण नाईक मॅडम श्रीमती आचल आनंद नाईक यांचा सत्कार करावा, सन्मान करावा. नाईक मॅडम एक उत्कृष्ट भरतनाट्यम नृत्यांगना असून आयडियल हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. श्रीमती नाईक मॅडम रेखा अशोक हेडगे यांच्या शिष्य असून भरतनाट्यम या प्रकारामध्ये विशारद पूर्ण केले आहे. तसेच यांना नृत्य क्षेत्रामध्ये 17 वर्षाचा अनुभव आहे. गोवा येथे पार पडलेल्या अनेक सोलो डान्स स्पर्धांमध्ये विजेतेपद देखील मॅडमने मिळवलेले आहे. तसेच नाईक मॅडम यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स तसेच दांडिया स्पर्धांचे अनेक वेळा परीक्षण देखील केलेले आहे. या एक उत्तम कोरिओग्राफर देखील असून एक उत्तम अभिनय सुद्धा करतात. तसेच राजीव कला मंदिर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य स्पर्धेत देखील मॅडमने सहभाग घेतला होता. पुन्हा एकदा श्रीमती आचल नाईक मॅडमसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. आणि यानंतर स्वागत होतंय, सन्मान होतोय अक्षय अनिल अवणेकर यांचं. अवणेकर सर एक उत्तम कोरिओग्राफर आणि परफॉर्मर आहेत. अक्षय अवणेकर डान्स अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स गोवाचे संस्थापक संचालक म्हणून साखळी आणि फोंडा येथे शाखा सांभाळत आहेत. अकॅडमीमधील विद्यार्थ्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांसाठी प्रशिक्षण सरांच्या माध्यमातून दिलं जातं, ज्यातून अनेक विद्यार्थी विजेते देखील झालेले आहेत, तर अनेक विद्यार्थी अंतिम फेरीपर्यंत पोहोचले आहेत. असा सन्माननीय अवणेकर सरांचा प्रवास आहे. त्याचबरोबर सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर दमदार कोरिओग्राफी संकल्पना आणि शिस्तबद्ध सादरीकरणाच्या प्रशिक्षणासाठी सर प्रसिद्ध आहेत. सरांच्या अचिव्हमेंटकडे जर कटाक्ष टाकलं तर थोडासा वेळ देखील मला कमी पडेल. 2023 साली काठमांडू नेपाळ येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत. तब्बल 3 वेळा ऑल एशिया ओपन चॅम्पियन तसेच 2 वेळा वर्ल्ड लॅटिन फेस्टिवलसाठी क्वालिफाईड झालेले आहेत. नॅशनल डान्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या नॅशनल ड्युएट डान्स चॅम्पियनशिपमध्ये तब्बल 2 वेळा चॅम्पियन म्हणून देखील त्यांनी स्वतःची कर्तबगारी पार पाडलेली आहे. 2021 डान्स स्पोर्ट्स स्टेट गोल्ड मेडलिस्ट देखील सर झालेले आहेत. नचके दिखा या मोठ्या स्पर्धेमध्ये 2020 आणि 2021 मध्ये डिफेंडिंग चॅम्पियन देखील सर राहिलेले आहेत. 2022च्या सीएम ट्रॉफी गोवाचे रनर अप आणि त्याचबरोबर टायटर अकॅडमी ऑफ गोवा तर्फे बेस्ट कोरिओग्राफर म्हणून देखील सरांचा गौरव झालेला आहे. पुन्हा एकदा अवणेकर सर आणि नाईक मॅडम यांसाठी जोरदार टाळ्या वाजवूया. मी दोघांनाही पुन्हा एकदा विनंती करेन आपण स्थानापन्न व्हावं. मधीच कोणाचे तरी प्रश्न परीक्षण कोण करता त्यांच्यासाठी समोर दाखवलेत आम्ही तुम्हाला. नमस्ते, मी समीर गवास. आमच्या आजच्या कॉम्पिटिशनसाठी जो आम्हाला निवेदक म्हणून लाभलेला आहे तो म्हणजे सिद्धू परब कळणे दोडामार्ग यांचा. सिद्धू परब बद्दल सांगायचं आहे म्हणजे तो युवा समालोचन आहे, म्हणजे कॉमेंट्री करतो तऱ्हेतऱ्हेच्या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये आणि तऱ्हेतऱ्हेच्या डान्स कॉम्पिटिशन आणि काही कितीतरी असे स्पर्धा तो कॉमेंट्री करतो. तसंच आमचे सिद्धू परब जे आहे समालोचन संघटना सिंधुदुर्ग विद्यापीठ यांचे सदस्य पण आहे. यांचं मी आमच्याकडे आणि कोण तुम्हाला सांगण्यासाठी अँकर नाही आहे, म्हणून मी तुमच्यासोबत समोर सांगतो, त्यांचं धन्यवाद मानतो. आणि आमचे माजी सरपंच
लक्ष्मण गवस यांची मी निवेदन करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करा. धन्यवाद समीर. यानंतर पुढच्या स्पर्धक रिशा गवस दोडामार्ग तयार आहे का? रिशा गवस. पुढचा स्पर्धक रिशा गवस दोडामार्ग गाणं दिलेलं आहे. रिशा गवस गाणं तयार आहे का? रेडी. आणि यानंतर रिशा गवस नंतर आर्या शिरसाट दोडामार्ग आपण तयार राहायचं आहे. आर्या शिरसाट. तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंदिरी सुबक ठेकरी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंदिरी सटक चांदणी चम चम ते अंबरी अशी मी मदन मंदिरी सुबक ठेकरी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंदिरी सटक चांदणी चम चम ते अंबरी भरवसा भरवसा दिलाचा कसा भरावा बाई जीव हा जाई पेटुनी कसा बसा अबराजसा ठेवला हाय धीर ग बाई राखुनी नाद हाय लई खोळा माझ्या घराचा काळा सोन नान उधळती मोहरा माझ्या नजरचा बाण काळ जात घुमशान खोल जाऊन रुतल योग हिरा दिलबरा तुम्ही तुम्ही नाही तुम्ही जरा बघा तरी अशी मी मदन मंदिरी सुबक ठेकरी लख लख ते सुंदरी अशी मी मदन मंदिरी सटक चांदणी चम चम ते अंबरी खूपच सुंदर रिशा गवस दोडामार्गची सुकन्या. विनंती करतो मंडळाच्या सदस्यांना आपण रिशाचा यथोचित सन्मान करावा. रिशा खूपच सुंदर परफॉर्मन्स होता तुझा, आम्हाला सगळ्यांना आवडला आणि ज्या टाळ्या पडल्या त्या कौतुकास्पद. यानंतर पुढचा परफॉर्मन्स आहे आर्या शिरसाट दोडामार्ग.
आर्या शिरसाट. आणि त्यानंतर पुढील स्पर्धक तयार राहायचं आहे रत्नागिरी कृपा सूत. आपण तयार राहायचं आहे. कृपा सूत आर्यानंतरची पुढील स्पर्धक असेल. रेडी अरे थारी किस्मत में गुलामी लिखे है रानी गुलाम ने नहीं राजा ने मिला करे. ती बोलली बाळा तू कुठे चालला जा तू तर ऑलरेडी उशिरा आला. यू डोंट इवन लव मी कसली रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाणा. माझी सासू तुझी मदर ए माझी होणारी हमसफर. आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर थांबून आहे माझी नजर. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे ते घे शेकी. Okay, 1, 2, 3, start. The already start. Killing my eyes. The OG gangster. I love to the passion, to viral sensation, representing nation. पन्नकरे हजार. किती साधी simple तरी दिसते stylish तुझ्या समोर फीकी baby बिल्ली आयलिश. तुझं diamond diamond तुझ्यासाठी काय पण तुझे नखरे हाय पण I like it तुझं nose pin earring eyelashes bling bling highlighter blush आणि lipstick pink pink. ए माझी girl ए जाने जिगर ए चमक छल्लो मी तुझा king 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 king. जादू मंतर हा मंतर तुझा स्वॅग ओजी ओजी हाय तुझी कंबर एक नंबर तुला 100 पैकी एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते घे ते घे ते घे शेकी. एक झप्पी पाहिजे म्हणे ना 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 पप्पी पाहिजे म्हणे ना 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 ना. तू भारी दिसते म्हणे या 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 किती नखरे करते ना. सगळ्यांची हाटे घेती लय भारी नटलेली लाखांचं सोनं आणि चांदीनं ती थटलेली. वो वो एक नंबर तुझी कंबर हाय चाल बेबी बेबी हाय किती सुंदर तुझं डिंपल माझी छान बेबी बेबी. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते किती किती. उठा माझा किंग ओ माझे किंग. मी खूप सुंदर आर्या शिरसाट आपल्या समोर नृत्य सादर केलंय. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेल की आर्याचं कौतुक करायचं आहे. मध्ये मध्ये आपले हे बाल गोपाळ खूप सुंदर सादरीकरण करतायत. मित्रांनो अजिबात जागा सोडू नका कारण याही पेक्षा भन्नाट परफॉर्मन्स आपल्या परजिल्ह्यातून परराज्यातून आपल्या समोर सादर होणार आहेत. कारण या स्पर्धेचं स्वरूप तसं आहे. गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यातून स्पर्धक उपस्थित झालेले आहेत. त्यामुळे अजिबात जागा सोडू नका. जे उभे आहेत त्यांच्यासाठी पुढे बसण्याची व्यवस्था आहे. तुम्ही पुढे येऊन बसू शकता. त्यामुळे पुढच्या स्पर्धकाकडे वळूया. पुढचा स्पर्धक असेल कृपा सूत रत्नागिरीवरून आली आहे आणि त्यानंतर अभिषेक गवळी. आपण तयार राहायचं आहे.
कृपासूत नंतर अभिषेक गवळी. आपण तयार राहायचंय. कृपाचं गाणं तयार असेल तर आपल्याला कळवा. रेडी. आपल्या समोर रत्नागिरी वरून खास तुमच्या समोर मनोरंजनासाठी सादर करते कृपा सूत.
दिलबरा विडा रंगला ओठी. खरोखरच अगदी खूप 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 खूपच सुंदर. ज्याप्रमाणे विडा रंगला त्याप्रमाणे तिनं स्वतःचं नृत्य स्वतःचा परफॉर्मन्स देखील रंगवलाय. आमची स्पर्धेला देखील रंगत आणली आहे. मी विनंती करेन की कृपाचा सन्मान करावा. यानंतर अभिषेक गवळी याचा परफॉर्मन्स होतोय. मित्र हो, तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही की जागा सोडू नका, कारण एकापेक्षा एक परफॉर्मन्स तुमच्या समोर सादर होत आहेत. परंतु जे बाहेर उभे आहेत त्यांनी जरा डोक्यावर काहीतरी घ्या, कारण थंडीचे दिवस आहेत, दव पडतोय. त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या, कारण जर एखादी दुखापत झाली, जाताना पडलात, अवघडलात, कुठेतरी लागलं तर येणारे सगळे असतील. अगदी ब्रेकअप जरी झाला तरी कोणतरी सांत्वन करायला येईल. परंतु सर्दीमुळे जर नाक गळायला लागलं तर मात्र आजूबाजू कोण येऊचो नाही. त्यामुळे जरा स्वतःची काळजी घ्या. यानंतर पुढचा स्पर्धक असेल अभिषेक गवळी, रत्नागिरीवरून आलाय. आणि त्यानंतर गवाळी, माफ करा, अभिषेक गवाळी आणि त्यानंतर सानिका उसपकर. आपण तयार राहायचं आहे. अभिषेक नंतर सानिका उसपकरचा परफॉर्मन्स होईल. आपल्या समोर सादर करतोय अभिषेक गवाळी, रत्नागिरी. कथक कीर्तन कथा कहे सो कथक कहलावे. शोधून शिमला जीवातारी साध तुलाही पोचल का. दारोदारी हुडकल भारी थांब तुझा कधी लागल का. श्याम मुरारी कुंज विहारी तो श्रीहारी भेटल का. वाट मला त्या गाभाऱ्याची आज कोणी तरी दावल का. रंगून संतांच्या मेळ्यात जो तुझ्या माझ्यात भेटाल साऱ्यात तो शोध नाही कुठे या पसाऱ्यात. तो रोज वृंदावनी ओढी जो घागरी तोच नाथा घरी वाहतो गावडी. गुंतला ना कधी मंदिरी राऊळी वापस आला कधी जहरा माऊली. भाव गोळा जिथे धावला तो तिथे भाव नाही तिथे सांग धावल का.
खूप सुंदर परफॉर्मन्स कुमारी सानिका उसपकर. आणि यानंतर सानिका विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यावं. उत्तर रंगत जाणारी ही स्पर्धा, तुमचा खूप सुंदर असा प्रतिसाद, त्यामुळे प्रेक्षकांनो खरोखरच आमच्या या स्पर्धकांना आणखी उत्साह येतोय, त्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढतोय. यानंतर पुढची स्पर्धक आहे नेत्रा आंबेरकर आणि त्यानंतर पुढचा स्पर्धक असेल दीप माडकर. आपण तयार राहायचं आहे. पुढची स्पर्धक आपल्या समोर सादर करते नेत्रा आंबेरकर. गाणं तयार आहे? ओके, स्वागत करूया नेत्रा आंबेरकरीचं. नेत्रा आंबेरकर ही रत्नागिरीवरनं खास या स्पर्धेसाठी दाखल झाली आहे.
अप्रतिम परफॉर्मन्स नेत्रा आंबेडकर यांचा. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन की आपण नेत्रा आंबेडकर या कलाकारांचा सन्मान करायचा आहे. नेत्रा मॅडम या. खूप सुंदर असा तुमचा परफॉर्मन्स होता. आमचे प्रेक्षक देखील खुश होत आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत ज्या ज्या कलाकारांनी ज्या ज्या स्पर्धकांनी सादरीकरण केलंय त्यांचं खूप खूप कौतुक. यानंतर पुढचा स्पर्धक असेल दीप माडकर, साखळी गावचं सुपुत्र दीप माडकर आपल्या समोर येतोय. त्यानंतर वैष्णवी बोडके आपण तयार राहायचं आहे. दीप या स्पर्धकानंतर वैष्णवी बोडके आपण तयार राहायचं आहे. दीप बोडके रेडी. दीप माडकर गाणं तयार आहे. यस. कनेक्ट जाय ना एका घेऊ. दीप थोडीशी तांत्रिक बिघाड म्हणजे मोबाईल कनेक्ट होत नाहीये एवढीच अडचण आहे. परंतु आपल्यासमोर अगदी काही वेळातच काही क्षणात दीप माडकर साखळीचा सुपुत्र आपल्या जवळच्या राज्यातला दीप सादरीकरण करतोय. मित्रांनो नृत्य म्हणजे अर्थातच रंगमंच आला आणि आपण प्रत्येक नर्तक हा आपल्या नटराजाची पूजा करतो. आणि नटराज हा संस्कृत शब्द आहे. नटराज म्हणजे नृत्याचा राजा. आपण ती प्रतिमा बघितली असेल नटराजाची. आणि त्या नटराजाच्या प्रतिमेमध्ये जर आपण बघितला तर एक नटराजा आणि त्या पायाखाली एक आपल्याला राक्षस दिसतो. नटराज हे शिवशंकराचं एक रूप आहे. आणि तो जो त्याच्या पायाखाली जो आपल्याला राक्षस दिसतोय तो अपस्मार नावाचा एक राक्षस आहे. अज्ञान, भ्रम आणि अहंकार असा प्रतीक असलेला तो अपस्मार राक्षस. आणि ज्यावेळी त्याला ब्रह्मदेवाचं वरदान मिळालं त्यावेळी त्याने अक्षरशः हाहाकार माजवला. आणि त्या अपस्मार राक्षसाला नमवायचं कसं, त्याला संपवायचं कसं, त्याला नियंत्रणात कसं आणायचं, यासाठी ज्यावेळी सर्व देवतांची सभा भरली त्यावेळी ब्रह्मदेवानी सांगितलं की हा अपस्मार जो अज्ञान, अहंकार आणि भ्रमाचं प्रतीक आहे त्याला माझा वरद हस्त आहे. त्यामुळे त्याला तुम्ही मारू शकत नाही परंतु त्याला तुम्ही नियंत्रणात आणू शकता. आणि त्यावेळी शिवशंकरांनी त्याला स्वतःच्या पायाखाली घेतलं आणि तोच अपस्मार ज्ञान, अज्ञान, भ्रम आणि अहंकार याचं प्रतीक असलेला तो अपस्मार हा नटराजाच्या पायाखाली दिसतो. अर्थात शिवशंकराच्या पायाखाली दिसतो. कारण ब्रह्मदेवाचं ती दूरदृष्टी होती. कारण त्यांचं म्हणणं देखील असं आहे की भ्रम जर नष्ट झाला तर वास्तवाला महत्त्व राहणार नाही. अज्ञान जर नष्ट झालं तर ज्ञानी माणसाला महत्त्व राहणार नाही. आणि अहंकार नष्ट झाला तर नम्रतेला महत्त्व राहणार नाही. असं ते एक कहाणी होती, गोष्ट होती या नटराज प्रतिमेची. सर्वांच्या जर कोणाच्या लक्षात नसेल तर ती लक्षात असू द्या. आणि यानंतर आपण सादरीकरणाकडे वळूया. पुन्हा एकदा सज्ज होतोय साखळीचा सुपुत्र दीप माडकर.
5, 5, 4, 3, 2, 1. मोटरों में ढिक चिक टेढ़ी शेड़ी मारे, फुर्सतों को धुआं धुआं करके शाम उड़ा दे। कर रहे बदमाशियां बोले अंकल आंटियां, अपनी ऐसी यारियां दुनिया पे मिट्टी पाए। सानू वेले कहंदे सानू भी अज कहंदे रहंदे सानू भी, इन शाइनिंग शाइनिंग फ्यूचर साडा ब्राइट सी। सानू वेले कहंदे सानू भी अज कहंदे रहंदे सानू भी, कोई मित्रा दे संग सब कुछ ऑलराइट सी। You think you're fast, but I know I'm faster. I'm a school-year-old, I'm a party ninja master. Do this right like you never imagined. Drop a boom from a billion fathoms. Up in the sky, down to the ground. It's the new shit, it's the new sound. Grab somebody's neck and spin her around. Till you was lost, oh baby girl, you're found. ओ दिल में कोपे चलती हैं, ओ धड़कन गोते खाती है, ओ वारे न्यारे होते हैं जो हमसे अखलड़ जाती है। करती है किसी बिस्सी ओए, कहती है मिस यू ओए। दिल को हारती जान सारती सब मुटियारे होए। लड़कियों के नेड़े टेढ़े गड्डी तेज चला के, करते हैं हम हेलो बाय बाय पापा हॉर्न बजा के। खूपच सुंदर असा नृत्याविष्कार होता दीप माडकर याचा। मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन की दीप माडकर याचा आपण यथोचित सन्मान करावा। यानंतरची स्पर्धक आहे नंदिनी बिले आणि त्यानंतरची स्पर्धक असेल वैष्णवी बोडके। नंदिनी बोलीने घेतला। मित्र हो, श्री वावळेश्वर कला क्रीडा मंडळ वजरे गावठणवाडी यांच्या सुंदर आयोजनातून भव्य दिव्य अशी खुली रेकॉर्ड डान्स स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय समीर म्हाऊसकर यांच्याकडून पारितोषिक पुरस्कृत केलं गेलंय। युवा उद्योजक वजरे प्रथम क्रमांक पारितोषिक रोख रुपये 11,111 रुपये। या पारितोषिकाचा मानकरी कोण ठरतोय यासाठी रंगलेली ही चुरस उत्तरोत्तर अशीच रंगत जाणार आहे। आतापर्यंत फक्त 17 स्पर्धक झालेत, अजून यापेक्षा जास्त स्पर्धक शिल्लक आहेत, त्यामुळे फक्त जागा सोडू नका। यानंतर आपण वळूया नंदिनी बिले। कबूतर उड़ी फड़ फड़ करे, अब रुकस घूमते भारे। टशात गुलाबी हाय थंडी
प्रेमात अंगार लावी नका मिशीला देऊ होता काटा अंग भर फुलत राही मला एकांत छळत राही डोळ्या डोळ्याला लागत नाही मला एकांत छळत राही डोळ्या डोळ्याला लागत नाही काढू किती कळ सांगा घडी भर आज थांबा आता यू दुरावाचे पण सोसना सोसना ज्वारीचा भार मला सोसना 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 ज्वारीचा भार हिला सोसना आला हंगाम उसाचा बाई रोज कोल्यांची चाहूल येई कसं राखू मी मला कळना माझं शिवार हे तुम्हा पायी आला हंगाम उसाचा बाई रोज कोल्ह्यांची चाहूल येई कसं राखू मी मला कळना माझं शिवार हे तुम्हा पायी वारा इश्काचा झोंबत राही मला आडून इशारा दे वारा इश्काचा झोंबत राही मला आडून इशारा दे आभरू मी त्याला कसा नाही भरवसा त्याचा उन्हाळ्यात साळा थांबना सोसना सोसना ज्वारीचा भार मला सोसना 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 ज्वारीचा भार हिला सोसना कबूतर पुरे फडफड करे आवरू कसं घुमतंय भारी तशात गुलाबी हाय थंडी काळूच करून जाई बंदी तशात गुलाबी हाय थंडी काळीच करून जाई बंदी आता कशा पायी दूर जात पायी तुमचं हे वागण मुगना सोसना सोसना ज्वारीचा भार मला सोसना लड लड बोलून तुम्ही जाता निघून रातभर डोळ्यालीच लागना सोसना सोसना ज्वारीचा भार हिला सोसना 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 ज्वारीचा भार मला सोसना 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 ज्वारीचा भार हिला सोसना हो खूपच सुंदर अप्रतिम भन्नाट परफॉर्मन्स होता. ही होती नंदिनी बिले, सावंतवाडीची सुकन्या. मी सन्मान्य सचिन सुतार आपल्याला विनंती करेन की आपण कृपया व्यासपीठावर यावं. सचिन सुतार आणि त्याचबरोबर लक्ष्मण गवस आपण देखील व्यासपीठावर यावं. नंदिनी बिले हिचा सन्मान होतोय. सचिन सुतार आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नंदिनी बिले हिचा सन्मान करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी, नंदिनीच्या परफॉर्मन्ससाठी आणि आमच्या सचिन सुतार सरांसाठी. सचिन सर जरा थांबा. त्याचबरोबर लक्ष्मण गवस आपण देखील या. लक्ष्मण गवस हे यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, बाबी या नावानं सुप्रसिद्ध असलेलं हे व्यक्तिमत्व आणि वावळेश्वर कला क्रीडा मंडळाला कोणतरी एक खमखं नेतृत्व लागतं. त्यांच्या सोबत लढवय्या एक कोणतरी लागतो, लीडर लागतो, जो त्यांच्या पुढे राहून त्यांना सोबत घेऊन जाईल. या सलग तिसऱ्या वर्षी जे तुम्ही एक यशस्वी आयोजन बघताय त्याच्या मागचा एक चेहरा
म्हणजे माजी सरपंच लक्ष्मण गवस उर्फ बाबी. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचं कौतुक करूया. मी मंडळाच्या सदस्यांना, इतर सदस्यांना त्यांचा सन्मान करायचा आहे, त्यामुळे या सदस्यांना मी विनंती करतो की लक्ष्मण गवस यांचा आपण सन्मान करावा. लक्ष्मण सचिन सुतार यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. खरोखरच आपल्या माणसांचं आपणच कौतुक करायचं असतं. त्याचबरोबर सुतार सर, सचिन सुतार सर हे देखील शिक्षक असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSSच्या दोडामार्ग कार्यवाहक म्हणून जबाबदारी पार पाडतायत. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करेन की सचिन सुतार यांचं स्वागत करावं. एकदा जोरदार टाळ्या सचिन सुतार यांच्यासाठी. यानंतर पुढचं स्पर्धक आपण, धन्यवाद सुतार सर, त्याचबरोबर लक्ष्मण गवस. यानंतर पुढची स्पर्धक वैष्णवी बोडके आपल्या समोर सादर करते आणि त्यानंतर पुढची स्पर्धक असेल नव्या गवस. वैष्णवी नंतर नव्या गवस तयार राहायचं आहे. नकळत माझ्या लई दिसानी असा जिव्हारी रुतला कुणी भलत्या येळी मोहर फुटला अंशी जरी होता साधा भोळा त्यानं हळूच भिडवून डोळा. जरी होता साधा भोळा त्यानं हळूच भिडवून डोळा. जरी होता साधा भोळा त्यानं हळूच भिडवून डोळा. सारा नजरनं कारभार केला कसा कंदी बाई त्यानं मला कळलंच नाही. काळजात मुक्काम केला गो बाई माझ्या काळजात मुक्काम केला. कोणी सरदार मोठा की चालेवार होता या खेळामध्ये तो उरलेला. ही नुसताच पाहुणा गरजेतला तुझ्या रूपानं झपाटलेला. माझ्या काळजात मुक्काम केला गो बाई माझ्या काळजात मुक्काम केला. जीवाची घालमेल सुरू उमगना काय करू तोल जाई नजराचा लागली अवघा फिरू फिरू. झाली जीवाची घालमेल सुरू उमगना काय करू तोल जाई नजराचा लागली अवघा फिरू फिरू. खोट गेला कधी कोण्या गावा गप्पाई त्याचा लागन काही सुगावा. अगो बोय 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 कारभारी मोठा की सरकारी होता की शिकारी चोटा पडलेला. ही नुसताच पाहुणा गरजेतला तुझ्या रूपानं झपाटलेला. माझ्या काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला.
असा गेला जणू आर पार त्याच्या बघून छप्पन तऱ्हा अंग अंगात शिरलं वार त्याच्या नजर जात्यो वार असा गेला जणू आर पार त्याच्या बघून छप्पन तऱ्हा अंग अंगात शिरलं वार जीव अलगद का फुस झाला विस मनाला भलतच लावून गेला अगं बोय 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 भेटेवाला होता की टोपीवाला होता इश्काचा रस रसलेला ही नुसताच भावना करते तला तुझ्या रूपानं झपाटलेला माझ्या काळजात मुक्काम केला ग बाई माझ्या काळजात मुक्काम केला अगदी तुझ्या परफॉर्मन्सनं प्रेक्षकांच्या देखील काळजात मुक्काम केलाय. खूप खूप सुंदर असा परफॉर्मन्स होता. सन्मान होतोय. यानंतर पुढची कलाकार आहे 9व्या गवस बिचोलीची सुकन्या आणि त्यानंतर शरण्या देसाई. आपण देखील तयार राहायचं आहे. खूप सुंदर असा परफॉर्मन्स आपण बघितलाय. यानंतर आपल्यासमोर सादर करते 9व्या गवस. एक सारा रात का थोड़ी चांद की चाहे तो चुन ले तू थोड़ी चांद की एक चांद की कश्ती में चल पानी उतरना है तू होगे किनारे ना चल के मैया मैया गुलाबी तारे चुनने सारे चुन मैया मैया तुझसे मुझे मरे तो मैं तेरे दुखे मारे चुन ले मैया मैया गुलाबी तारे चुनने सारे चुन मैया मैया तुझसे मुझे मरे तो मैं तेरे दुखे मारे चुन ले तेरी सांसें भर लेती हूँ करवट करवट मैं तुझसे लिपट कर कर लेती हूँ रात का थोड़ी चांद की चाहे तो चुन ले थोड़ी चांद की मेघ की कश्ती में पार उतरना है तू हल्के हल्के ना चल के मैया मैया ले ले आया मैया मैया me
खूपच सुंदर, 9व्या वयोमानानुसार खूपच भन्नाट सुंदर परफॉर्मन्स होता. यानंतर पुढची स्पर्धक आहे शरण्या देसाई आणि त्यानंतरचा पुढचा स्पर्धक असेल शंकर गवस. शरण्या देसाई कळणे दोडामार्ग, त्यानंतर शंकर गवस देखील तळकट दोडामार्ग. हे दोन्ही दोडामार्गचे परफॉर्मन्स असतील पुढचे. त्याचबरोबर मित्र हो, श्री वावळेश्वर कला क्रीडा मंडळ गावठणवाडी वजरे यांच्या सुंदर आयोजनातून चालू असलेली स्पर्धा वारंवार या मंडळाचं कौतुक करावंसं वाटतं. कारण वजरे हा गाव बघितला तर अगदी सिंधुदुर्गाच्या थोडक्यात टोकाला पडतो, परंतु तरी देखील या गोवा असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या गावात यायला त्यांनी भाग पाडलंय. कारण त्यांनी आयोजनच त्या पद्धतीचं केलंय. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 11,111 रुपये समीर भावस्कर यांच्याकडून पुरस्कृत. द्वितीय क्रमांक पारितोषिक 7,777 श्रीयुत गुणाजी महादेव पेडणेकर युवा उद्योजक यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. तृतीय क्रमांक पारितोषिक रोख रुपये तब्बल 5,555 दुर्वा आणि कृषिव गवस यांच्याकडून पुरस्कृत केलेला आहे. चतुर्थ क्रमांक पारितोषिक 1,111 रुपये संजय गवस यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 1,111 समीर गवस यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. त्याचबरोबर प्रथम क्रमांक, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची जी आकर्षक चषक आपण जी पाहतोय ती कैलासवासी अशोक गंगाराम शिरसाट यांच्या स्मरणार्थ श्रीयुत अमोल अशोक शिरसाट यांच्याकडून पुरस्कृत झालेली आहेत. त्याचबरोबर चतुर्थ क्रमांकाचं चषक हे जे आपण पाहतोय ते चिन्मय सिद्धये सासोली यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. पाचव्या क्रमांकाचं चषक रावजी आंबेडकर यांच्याकडून पुरस्कृत झालेला आहे. मित्रांनो, सर्व सोंग घेता येतात, पैशाची सोंग